ओ भाऊ, तुम्हाला कॉफी घेऊन बोलवलंय, आज जा ना. काय म्हणताय सौरभराव? अहो बोला की, काय हवंय तुम्हासनी? राधा तू? आता तुम्ही जिकडं तिकडं, मी तिकडं तिकडं. बोला, काय हवंय तुम्हासनी? असं आहे का? मग आता म्हणतात तर एक प्लेट प्रेम होऊन जाऊ द्या आणि 3-4 प्लेट किशी देऊन टाका. देता? लय महाग प्लेट मागितली राव तुम्ही. हो, मी तुम्हाला काय मागाल ते देईन हो. द्या ना, द्या ना. फार नाही, एक प्लेट प्रेम आणि 3-4 प्लेट फार मस्त किशी देऊन टाका. दिली. काय सांगताय काय? पण एका अटीवर. आता इथं बी तुमची अट आहे का? आधी तुम्हासनी स्वतःच्या पायावर उभं राहावं लागल. झालं परत लेक्चर सुरू. मी चांगल्या प्रेमाच्या गोष्टी करतो इथे आणि तुम्ही लगेच छडी घेऊन उभ्या. राहू दे, काय नको मला तुमच्या. झालं का? रागतात बी नाकावर असतो तुमच्या. जाऊ द्या, या जवळ. आधी काय देऊ? एक प्लेट प्रेम का एक प्लेट किशी? आता ते प्रेमाचं होईल नंतर मॅनेज. आता मस्त 4-5 प्लेट किशी देऊन टाका. लई काय तुम्हासनी? द्या ना. काय करताय मला? अहो मी पिऊ नये, सोडा सोडा. अहो काय करताय? सोडा मला. ओ वाचवा. अहो वाचवा. अहो सौरभ, अहो तुम्ही इथे काय करताय? मॅमने आज कॉफी मागवलेली ना? कॉफी? ते बरं सोडा आता ते सगळं. गेले गेस्ट. आता तुम्ही आतमध्ये चला, मॅमनी बोलावलंय. हो हो, आलो. या. ओ चला. हो आलो. ओके, ते आपण एकत्र बसून वर्कआउट करूया. येस, बाय. मॅम, पुढचे 8 दिवस तुला असंच काम करावं लागेल. सौरभ, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो. तुझा पगार आणि वर्क प्रोफाईल हे सगळं नंतर ठरेल. तुला माझी आणि आपल्या बाळाची काळजी आहे ना? हो. पण मॅम, यांचे सगळे शोज लाईन्ड अप आहेत ना? आणि शिवाय तुम्हीच सांगितलं होतं ना की यांना रिहर्सल्स अटेंड करायला. शट अप. सौरभ, तिकडे तुझ्या जागी दुसरा ड्रमर शोधायला जा. आपण तिघांचं एक नवीन जग निर्माण करू. होय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता फक्त माझ्या कंपनीसाठी काम करणार आहेस. या जगात तू, मी आणि आपलं बाळ. हो ग. सौरभ, काय चाललंय तुझं? मी काय बोलते आणि तू काय करतोय?
काही नाही म्हणजे थँक्यू मॅम. आय मीन वेलकम मॅम. आय मीन सॉरी मॅम. शट अप. थँक्यू वेलकम सॉरी इडियट. प्रियांका, येस मॅम. याला काय काम करायचं ते समजावून सांग. येस मॅम. बघा जमतंय का. मॅम मॅम मिस्टर सौरभ, काय झालं होतं तुम्हाला? म्हणजे काय झालं होतं एक्झॅक्टली? हो, तुम्ही मॅमच्या प्रत्येक वाक्याला हो म्हणत होतात. हो उत्तरी नाही म्हणजे म्हणत असेल. हो, अशाने एक दिवस त्या तुम्हाला 25व्या मजल्यावरून खाली उडी मारायला सांगतील, तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहात? हो. आय मीन नाही. आज काही खरं नाही तुमचं. बरं चला गोडाऊन मध्ये, मी तुम्हाला तुमची कामं समजावून सांगते. माझ्या बॉन्ड्स मधनं 25 लाख रुपये आलेत. शिवाय बडोद्याची प्रॉपर्टी विकली त्याचे 1.25 कोटी. म्हणजे घारू बरोबर 2 कोटी झाले बघ. 10तल्या 2 कोटीची जरी सोय झाली. मी काय म्हणतो, हे 2 कोटी घेऊन कारखान्याच्याकडे जाऊन यावे असं मला वाटतंय. खरंच खूप आनंद झालाय मला. मोठा पल्ला गाठला. पण निदान रिपेमेंटला सुरुवात तर झाली. आता 6 महिन्यात आपण 10 कोटीचा पल्ला सहज गाठू शकू. असं बोलतोय जसं काही तुझ्या डोक्यावरच कर्ज आहे. मध्या माझी बायको मरणाच्या दारात उभी होती तेव्हा रात्रंदिवस एक करून तूच तिला जगवलंस ना. तेव्हा केला होतास हा विचार. मी तुझ्या शेजारच्याच बंगल्यात राहायला यावं म्हणून तूच भरलेस सगळे पैसे. तेव्हा केला होतास हा विचार. अरे मधू, नात्याने आपण भाऊ नाही एवढंच, पण आपली मैत्री त्या नात्या पलीकडची आहे. आणि हो आहे, माझ्याच डोक्यावर आहे 10 कोटीचं कर्ज. काय म्हणणं आहे तुझं? परत बोललास ना तर याद राख. चल. फक्त एक काम कर, संध्याकाळपर्यंत गोड खाऊ नकोस. संध्याकाळी गणपतीच्या देवळामध्ये जा, नैवेद्य दाखव. तुझ्या नवऱ्याला नक्की यश मिळेल. कसं कळेल मला? त्याचा मेसेज आलाय खरा, पण पुढचं रिया, तिला फोन करते. हॅलो. हॅलो रिया, राधा बोलतेय. हा राधा बोल. चालेल ना तुझ्याशी बोललेलं? म्हणजे तुला राग नाही ना येणार? अगं नाही, राग कसला, झालं सगळं. एनिवे तू बोल, कसा काय फोन केलास? ते मी सौरभ बद्दल विचारायचंय ना? हे बघ राधा, सौरभ खूप चांगला आहे. आणि मुख्य म्हणजे त्याला आजपासून रेवती म्युझिक कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे. आणि आय एम शुअर त्यांनी रेवती मॅडम बरोबर काम केलं ना तर त्याचं फ्युचर ब्राईट आहे. रिया, रिया आय एम सो हॅपी. आणि थँक्स अ लॉट. तुझ्या सपोर्टमुळे झालंय हे सगळं. हे बघ राधा, मी काहीही केलेलं नाहीये. ही सगळी सौरभची एकट्याची मेहनत आहे खरंच. आणि त्याच्या टॅलेंटवर खुश होऊनच मॅमने त्याचं सिलेक्शन केलंय.
माझा ग्रुप फक्त निमित्त होता. तुला माहिती राधा, यावेळी सौरभनी खरंच सगळ्या गोष्टी मनावर घेतल्या. आणि महत्वाचं म्हणजे ही लव्ज यू सो मच राधा. तुझाच विचार करतो नेहमी तो. हॅलो हॅलो राधा. सौरभ, मला माफ कर की मी तुझ्यापासून लांब राहतेय. होतोय रे त्रास, पण काय करू, यातच सगळ्यांचं भलं आहे. बाळा, आता लवकरच बाबा आपल्याला आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. मी जे कामाचं स्वरूप तुम्हाला समजावून सांगितलंय ते कळलंय ना तुम्हाला? हो. बरं, हे आणि हे आपलं गोडाऊन आहे. ओके. अरे हे काय, अजून ट्रक लोड नाही झाला? हो मॅडम, आज माणसं जाम कमी आहेत म्हणून उशीर होतोय. किती वाजले? प्रियंका मॅडम, तुमची हरकत नसेल तर मी मदत करू त्यांना. तुम्ही? अहो, काम असतं रे, मी मदत केली तर लवकर टेम्पो लोड होईल. ओके. आणि हा, तुम्ही या असल्या कामाचं इनिशिएटिव्ह घेतलंय हे मी मॅमना नक्की कळवेन. मॅम, कंपनी आपली आहे, काम तर काम आहे. येतो, चला. हो पण सर तुम्ही? हा चला, हो करूया काम मस्त. चला, चांगल्या घरची वाटत. या हो. मॅम, मी तुमच्यासाठी मस्त कॉफी करून आणते. मला आधी सांग, एवढा छान मूड आहे तुझा, काय काय विशेष काय? ऍक्च्युली एक मस्त न्यूज आहे. सांग तरी मला काय. सौरभनी रेवती इनामदारची कंपनी जॉईन केली. हो, गुड. पण त्या दोघांचं बरंच वाजलं होतं ना, म्हणजे बरीच गरमागरमी झाली होती मध्ये. हो, एवढं सगळं होऊनही त्यांनी कंपनी जॉईन केली, हेच तर विशेष आहे. योग्य निर्णय कसा घ्यायचा, आपली मनमानी प्रत्येक गोष्टीत नाही चालत. इगो बाजूला ठेवून डिग्निटी सांभाळून पुढे कसं जायचं हे तो शिकला मॅम. पण तुला कसं कळलं? त्याचा SMS आला होता. पण मी त्याला उत्तर नाही दिलं. पण मला कळलं तरी. शिवाय मी रियाला फोन लावला होता. तिने तेच सांगितलं. तिने सांगितलं की सौरभचं फ्युचर खूप ब्राईट आहे. खरंच खरंच ग्रेट न्यूज आहे. म्हणजे तोंड गोड करायलाच हवंय. संध्याकाळपर्यंत गोड खाऊ नकोस. थँक्यू. काय ग, ते चॉकलेट काय हातात धरायला दिलं नाही मी तुला, का ना? संध्याकाळी खाईन. संध्याकाळी? का? ऍक्च्युली कांताबाईंनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत गोड नको खाऊस, म्हणून मी. राधा, बरी आहेस ना तू? मॅम, त्यांना माझ्याबद्दल काही माहित नसतानाही त्यांनी मला अचूक सांगितलं की नवऱ्याच्या बाबतीत खुशखबर आहे म्हणून. आणि खरंच सौरभचा मेसेज आला आणि रियानी पण न्यूज कन्फर्म केली. अगं, आय अग्री की सगळा योगायोग असेल, पण संध्याकाळपर्यंत गोड खायचं नाही इतकंच आहे ना. पाळलं तर कोणाला हाम आहे. ओके ओके, मी नाही आर्ग्युमेंट करत, पण संध्याकाळपर्यंत गोड खायला तुला मनाई आहे, मला नाही आहे. मी तर सेलिब्रेट करू शकते. ऑफकोर्स. आणि सेलिब्रेशन म्हणून मीही तुमच्यासाठी कॉफी करू शकते. पटकन घेऊन येते. ओके. आधार जीवा.
अहो मी काय विचारते आधार जीव अहो सारखं सारखं का जाताय तुम्ही त्या घरी हात हाती असावा केदार मी तुमच्याशी बोलतेय अहो आपण ते घर सोडून आलोय मग तुम्ही परत का जाताय तिकडे बरं काल गेला होता तर माझे दागिने आणायला सांगितले होते मी तुम्हाला तेही नाही आणले आता काही विचारलं तर नुसतं गाणं म्हणताय मी काय समजायचं अगं नवरा बायकोने एकमेकांची मनं ओळखली पाहिजेत नाही तो उपयोग काय केदार बरं मग आता जात आहात तर माझे दागिने घेऊन याल ना मी घरी चाललोय पण दागिने आणायला नाही मग असाच अहो असं काय करताय केदार आपण ते घर सोडून आलोय मग पुन्हा पुन्हा का जाताय तुम्ही तिकडे कारण तेव्हाचा माझा राग आता निवळलाय आणि त्याच्याहूनही महत्वाचं म्हणजे मला माझ्या मनाच्या लहरीप्रमाणे वागायला खूप आवडतं आई केदार हे तुम्हाला बिझनेस मध्ये पार्टनर करून घेण्याच्या गोष्टी करत होते ना म्हणजे आता जे काही चाललं होतं ते तुम्ही ऐकलत बिझनेस आणि मी नाही मला असलं काही जमणार नाही मी एक साधा डॉक्टर आहे माझं क्लिनिक उत्तम चाललंय तेव्हा बिझनेस मध्ये वगैरे मला नाही यायचं संगीताची गूढ भाषा आज झाली आई हा माणूस जरा वेडा आहे का ग मला ना खरंच कळत नाही यांचं वागणं कधी कधी इतके चांगले वागतात की असं वाटतं फक्त माझ्यावरच प्रेम करतात हे तर कधी कधी असं चक्रमसारखे वागतात जरा विश्वास ठेवायला जा यांच्यावर तर तोंडावरच पाडतात हे शांत हो बरं शांत त्रास करून घेऊ नको ती सगळी फॅमिलीच आहेत चक्र मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक एकदा तुझी डिलिव्हरी व्यवस्थित होऊन जाऊ दे तुझ्या बाळाला वडिलांचं नाव लागलं की सरळ या माणसाला डिवोर्स देऊन टाक सीमा मला मान्य आहे सीमा पूर्ण मान्य आहे मला की मी एक चांगला नवरा नाही होऊ शकलो अगं पण याचा अर्थ असा नाही ग की मला तुझ्याविषयी काही वाटत नाही काही कन्सर्न नाही काळजी नाही आहे मला तुझी मला खरंच तुझी काळजी वाटते घाल ते मंगळसूत्र मला माहिती आहे मार्कंड या जगामध्ये नाहीये असे मार्कंडने काय दिले का तुला आतापर्यंत मला माहिती आहे की या घरामध्ये तू मार्कंडची बायको म्हणून आलीस फक्त तेवढ्या पुरताच मार्कंडचा संबंध होता त्यानंतर या घराची लक्ष्मी तू तुझ्या कर्तृत्वावर झालीस या घराला तू आपलं मानलास हे सौभाग्य अलंकार घालण्याचे अधिकार आहेत तुला हक्क आहे तुला मार्कंड असला नसला तरी सुद्धा तू मंगळसूत्र कायम घालायचंस सीमा सीमा अगं रडतेस काय मध्याने बडोद्याच्या जागेचा व्यवहार पूर्ण केला तुझ्या बाबांच्या मध्यस्थीमुळे 1.25 कोटीचा सौदा 1.25 कोटींचा झाला तुझ्या बाबांच्या मदतीमुळे
काही अंशी का होईना पण पुन्हा धीर आला, हुरूप आला. नाहीतर मध्ये अगदी खचूनच गेला होता. हो, मी बोलले बाबांशी. ते पण हातपाय मारतायत. काहीतरी मार्ग निघेल. आपण खचून जायचं नाही असं ठरवलंय ना. बघूया, काहीतरी मार्ग नक्की निघेल. नक्की. तू स्वतःला सावरलंस, न रडता या घराला सावरलंस, खंबीरपणे उभी राहिलीस. नक्कीच आपण यातून नक्कीच तरुण जाऊ. काय झालं राव? हा? जमलात ना? तरी मी सांगत होतो तुम्हाला नाही जमणार, पण माझं नाही ऐकलं. हा? अहो रोजचं काम नाहीये, त्यामुळे सवय नाहीये. 5 मिनिटं थांबतो. हा, तुम्ही थांबा, तोवर आमचा अख्खा टेम्पो लोड होऊन ना पार होईल. चल रे.